एकतर्फी प्रेम, मुलीच्या गळ्यावर चाकू, नागरिकांची आरडाओरड, मुलीची मदतीसाठी हाक आणि एका तरुणाचं धाडस। साताऱ्यातील व्हायरल व्हिडिओ मागे नेमकं काय घडलं हेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि टाइम्स नाऊच्या सर्व माध्यमांना सबस्क्राइब आणि फॉलो करायला विसरू नका। सातारा शहरातील बसप्पा पेठ परिसरात संपूर्ण शहराला हादरवणारी आणि अंगावर काटा आणणारी एक घटना सायंकाळच्या गर्दीच्या वेळी घडली। एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर तिच्या एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला। या घटनेने ना केवळ तिच्या कुटुंबावर तर शहरातील पालकांवर आणि संपूर्ण समाजावर भीतीचं सावट पसरलं आहे। ही घटना सायंकाळी 5च्या सुमारास घडली। रोजच्या प्रमाणे एक शाळकरी मुलगी शाळा सुटल्यावर घराकडे परतत होती। बसप्पा पेठ परिसरातून जात असताना तिच्या मागे एक युवक सावध पावलांनी चालत होता। अचानक त्याने त्या मुलीला थांबवले आणि बाजूच्या कोपऱ्यात बोलावले। सुरुवातीला मुलीला काही समजण्याआधीच त्याने खिशातून एक धारदार चाकू काढला आणि थेट तिच्या गळ्याशी लावला। त्याने तिला धमकी दिली, तुला ठार मारीन। हा प्रकार रस्त्याच्या मधोमध घडत असताना आजूबाजूला गर्दी झाली, पण त्याच्या हातात चाकू असल्यामुळे कोणीही धाडसाने पुढे आलं नाही। लोक थांबून बघत राहिले, काहींनी आरडाओरड सुरू केली। त्या धक्कादायक क्षणात लोकांची पावलं जणू गोठून गेली होती। मात्र काही महिलांनी त्याला समजवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण युवक अधिकच आक्रमक होत गेला। स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना कळवलं। काही मिनिटातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी परिस्थिती हाताळण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण आरोपीने चाकू खाली ठेवण्यास नकार दिला। उलट त्याने पुन्हा एकदा जोरात धमकी दिली, कोणी जवळ आलं तर हिला ठार मारीन। यामुळे पोलिसांनाही थांबावं लागलं। तोपर्यंत संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं। नागरिक धास्तावले होते, काही जण घरी फोन करून ही माहिती देत होते। त्याचवेळी एका धाडसी युवकाने परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला। तो मुलीच्या आणि आरोपीच्या पाठीमागे असलेल्या भिंतीवर चढला आणि अचानक खाली उडी मारली। अगदी दबक्या पावलांनी त्याने आरोपीच्या पाठीमागून जाऊन चाकू पकडला आणि हिसकावून घेतला। हे होताच आजूबाजूचे लोकही जागे झाले आणि त्यांनी एकत्र येऊन आरोपीवर झडप घातली। काही क्षणातच तो जमिनीवर पडला आणि संतप्त जमावाने त्याच्यावर बेदम मारहाण केली। या झटापटीत शाळकरी मुलीच्या गळ्यावर चाकूचा थोडासा स्पर्श झाल्याने ती किरकोळ जखमी झाली। तसेच आरोपीला पकडणाऱ्या युवकाच्या हातावरही किरकोळ जखम झाली। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले आणि शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं की आरोपी युवकाचे नाव आर्यन वाघमाळे असून तो बसप्पा पेठ करंजी सातारा येथील रहिवासी आहे। आता पुढील तपास तसेच कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे। आरोपी मुलाचं त्या मुलीवर एकतर्फी प्रेम होतं। तिच्याशी बोलायला किंवा जवळीक साधायचा तो अनेक वेळा प्रयत्न करत होता, पण ती त्याला नकार देत होती। हा नकार त्याला सहन झाला नाही आणि त्याने अखेर टोकाचं पाऊल उचललं। घटनेतील धाडसी युवकाचे नाव उमेश आडागळे असून त्याने आरोपी युवकाच्या पाठीमागून धडकले, त्याचा हात पकडला आणि मुलीची जीवघेणी धोक्यातून सुटका केली। या संपूर्ण घटनेचा काही भाग काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला आहे, जो आता सोशल मीडियावर फिरतो आहे। या घटनेनंतर संबंधित शाळेचे संस्थापक आणि शिक्षक देखील शाहूपुरी पोलीस ठाण्यात पोहोचले। मुलीच्या कुटुंबियांनी मोठ्या धक्क्यात असून मुलीला काउन्सिलिंगची गरज असल्याचं सांगितलं जात आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी सांगितलं की या प्रकरणी पीडित मुलीचा जबाब घेण्यात येईल आणि त्यानुसार आरोपीवर कायदेशीर कारवाई केली जाईल। आरोपीचे वय लक्षात घेता पुढील कार्यवाही न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल। मात्र पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की अशा प्रकारे कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याला शिक्षा अटळ आहे। घटनेनंतर सातारा शहरात संतापाचे वातावरण आहे। पालक आपल्या मुलीच्या सुरक्षितेबाबत चिंतित आहेत। अनेकांनी सोशल मीडियावर प्रशासनावर कठोर उपाययोजनांची मागणी केली आहे। शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलींना आता कोण सुरक्षा देणार हा प्रश्न शहरातील प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण झाला आहे। ही घटना केवळ एक गुन्हा नाही तर समाजात खोलवर रुजलेल्या विकृत मानसिकतेचा आरसा आहे।
प्रेमाच्या नावावर अंधारात चालणाऱ्या या भावनांनी आता धोक्याची पातळी ओलांडली आहे। अशा घटनांना रोखण्यासाठी केवळ पोलीस नाही तर समाजालाही सजग राहण्याची गरज आहे। प्रशासनाकडून तपास सुरू असून आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे। पुढील कारवाई कायद्यानुसार केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तुम्हाला या संपूर्ण प्रकरणी काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका।